घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण ठुमकत चालली डोल ठुमकत चालली डोल ठुमक चालली डोल वाऱ्याच्या तोलान घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण हसत खुद मोडीत डोळे हसत खुद मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाची जाळ लगबगीने प्रभात काळ आली नंदांगणी घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण आडवी पाठ उभा शारंगधर आडवी पाठ उभा शारंगधर आडवी पाठ उभा शारंगधर सोड कान्हा जाऊ दे लवकर सोड कान्हा जाऊ दे लवकर धरू नको बाबा धरू नको बाबा पदर कन्हैया घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण किती खोड्या करशी हरी रे किती खोड्या करशी हरी किती खोड्या कृष्णा कान्हा धाम धाम गसा निजाग गम पनि pani sani pama pama gasa किती घोड्या करशी हरी रे साग साग म गम मनी पनि म प मनी मनी सानी पमा गम गसा किती घोड्या करशी हरी रे गग ग म म ग प म म नि नि ब सा नि नि ग सा सानी पमा गम गसा सानी पमा गम गम गसा किती घोड्या करशी हरी रे जाईल हलवलाही सांगिने सुदा माई रे जाईल हलवलाही सांगिने सुदा माई रे बांधी नोकळाशी तुला मारी कोसळाशी बांधी नोकळाशी तुला एका जनार्दनी ना कळे या गवळणी एका जनार्दनी ना कळे या गवळणी घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण घागर घेऊन निघाली पान गवळण
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नित्यप्रति आराध्य दैवत चराचरामध्ये वास करणारी श्री गुरुदेव शक्ती माता सरस्वतीच्या रूपाने नटलेला माझा वाद्यवृंद, समउपस्थित समस्त ममतामयी माता एवं सज्जनांनो, कथेला प्रारंभ करण्याआधी काही क्षण श्री राधाराणीच्या नामाचे चिंतन करू, तदनंतर कथेला प्रारंभ। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल।
श्रीमद् भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। अकारण करुणावरुणालय भक्तवांचा कल्पतरू तडिनीत विनंदित पितांबरधारी प्रभू श्री गोपाल बालकृष्णांची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण कथा। आणि आज आपल्या श्रीमद् भागवत महापुराण कथेचा चतुर्थ दिवस। बघा दिवस किती लवकर लवकर चाललेत, बघता बघता चौथा दिवस आला, फक्त 3 दिवस आहेत। आपल्या इथले बरेच काही महिला अशा आहेत जे नियमांचं सांगितलेलं पालन करतात। तुम्ही मागं बसा बरं, मागं बसा। आज हे मध्ये मध्ये बोललं का नाही, आज नाही कोणी बसणार। एक तर बोलायचं असेल तर बिंदास मागं बसायचं, पुढे बसायचंच नाही। कुणी जरी आज बोललं बिंदास मागं पाठवलं जाईल ते। पुरुष मंडळी तुम्ही पुढे या, कारण आज महिलांची संख्या जरा जास्त आहे, तुम्हाला बसायला जागाच राहणार नाही। तुम्ही पुढे या इकडं, कारण ते बिचारे येऊ येऊ इकडं उन्हामध्ये बसायला। तुम्ही इकडच्या साईडला या, थोडं लवकर उठा। गत 3 दिवसांपासून आपण श्रीमद् भागवत महापुराण कथेचं श्रवण करत आलो। बघता बघता आज श्रीमद् भागवत महापुराण कथेचा चतुर्थ दिवस। प्रथम दिवशी महात्म्य ऐकलं, द्वितीय दिवशी परीक्षितांनी कलियुगाचं दमन केलं, आणि काल म्हणजेच तृतीय दिवशी प्रल्हादजीचं रक्षण केलं प्रभूंनी। कुठल्या रूपामध्ये? काल प्रल्हादजीसाठी प्रभू कुठल्या रूपामध्ये प्रगट झाले? कुठल्या? नरसिंह। कुठल्या? जास्त उन्हामध्ये नका नेऊ बायाला, उन्हामध्ये नका पाठवू, बिचारा आधीच पिवळ्या पिवळ्या होऊन आल्या, डबल लाल पडून काळ्या पडून घरी जातील। आज आसन किती जणींनी आणले? हात वर करा। आसन आसन, वा वा, ऐकता नाही म्हणजे तुम्ही एवढ्या पिवळ्या होऊन आल्या याच्यावरूनच कळतंय की तुम्ही ऐकायला लागले आता। बघा पुरुष मंडळी, तर तुमचं नाही ऐकत, माझं ऐकायला लागले। काल आपण श्रवण केलं की प्रभूने नरसिंह अवतार धारण केला आणि प्रल्हादजींचं रक्षण केलं, आणि प्रल्हादजींच्या वडिलांना म्हणजे हिरण्यकश्यपूंना प्रभूंनी मुक्ती प्रदान केली। आता ही मुक्ती नक्की भेटणार तरी कशी? ही मुक्ती आहे तरी कोण? शांत बसा महिला, इकडं माझ्याकडं बघा, शांत बसा। मुक्ती नक्की आहे तरी कोण? दिसते तरी कशी? ती पांगरीचीच मुक्ती आहे की विष्णुपुरीची आहे की नांदेडून आलेली आहे काय? तिचे प्रकार किती आहे? तिची पण जात आहे का? आज आपण या मुक्तीचंच वर्णन करणार आहोत। श्रीमद् भागवत महापुराणामध्ये 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत: स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायोज्यता। किती मुक्ती सांगितलेल्या आहेत? 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत। आता ही सायोज्यता मुक्ती म्हणजे सगळ्यात मोठी मुक्ती आहे। भगवान श्रीकृष्णांनी ही मुक्ती माता यशोदांना प्रदान केली, आणि तीच मुक्ती प्रभूंनी कुणाला, जी पूतना प्रभूंना मारायला आली होती त्या पूतनेला सुद्धा प्रभूंनी तीच मुक्ती प्रदान केली। मग ही मुक्ती भेटणार तरी कशी? हिच्यासाठी काय प्रोसेस आहे? कुठला फॉर्म भरावा लागतो का? कुठे ॲडमिशन घ्यावं लागतं का? मुक्ती पाहिजे तर मुक्तीसाठी कुठे ॲडमिशन घेण्याची गरज नाही। पुढं कोणी येऊ नका पूजेसाठी, जागेवर बसून जा। हा प्रसाद टाकून नाही, त्याची गरज आहे ना,
विना प्रसादाचं कसं झालं? आपण मुक्तीचे 4 प्रकार ऐकतोय, मग ही मुक्ती भेटणार तरी कशी? काय प्रोसेस? या मुक्तीसाठी फॉर्म भरावा लागतो बरं. आणि तो फॉर्म कसा आहे माहिती आहे का? मुक्तीसाठी भरलेला फॉर्म जे जे व्यक्ती या मंडपामध्ये आलेले आहेत, धर्म मंडपात आलेले आहेत, त्यांनी मुक्तीप्राप्तीसाठी प्रत्येकाने फॉर्म भरलेला आहे. तुम्ही या धर्म मंडपात आले, तुम्ही या कीर्तनाच्या कथेच्या मंडपामध्ये आले म्हणजे तुमचा फॉर्म कन्फर्म झाला. तुम्हाला मुक्ती भेटणारच आणि तुमच्यासाठी विमान येणारच. पण ती मुक्ती कधी भेटेल, ते विमान कधी येईल? जेव्हा आम्ही संसारातल्या गोष्टींपासून लांब होऊ, ईश्वराला शरण जाऊ. मग ईश्वराला शरण कसं जायचं बरं? मुक्ती प्राप्त कशी होते बघा. आमचे ज्ञानोबा सांगतात की देवाची द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्तीचारी साधियला. आता तुम्ही म्हणाल देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियला, म्हणजे देवाच्या द्वारामध्ये उभं टाकल्यावर 4ही मुक्ती आम्हाला प्राप्त होतात का? मग काही लोक म्हणतील आम्ही तर रोजच मंदिरात जातो, रोजच महादेवाला लोटा लोटा पाणी टाकतो, आम्हाला मुक्ती प्राप्त होईल, आमची मुक्ती कन्फर्म आहे. हे कन्फर्म नाही आहे. कारण ज्ञानोबारायांनी जे शब्द प्रयोग केलेत का नाही, त्या शब्दांकडे लक्ष द्या. ज्ञानोबाराय काय म्हणतात की देवाची द्वारी आणि उभा क्षणभरी. देवाच्या द्वारात म्हटलं ज्ञानोबारांनी, देऊळाची द्वारी म्हणलं नाही. देवाच्या द्वारामध्ये जर आपण उभं टाकलो का नाही तर आपल्याला 4ही मुक्ती मिळून जातात. मग देवाच्या द्वारामध्ये उभं टाकायचं कसं? आता हे जे तुम्ही इथं बसलाय हे देवाच्या द्वारात उभं टाकलेले आहेत, तुम्ही देवाच्या द्वारामध्ये बसलेले आहेत. फक्त फरक एवढा आहे की काही लोक येत आहेत, बसत आहेत, आपण एकमेकांशी बोलतायत, त्यांना ही मुक्ती प्राप्त होत नाही. कारण कथेच्या मंडपामध्ये आल्यावर नाही का बोललं नाही पाहिजे, फक्त ऐकलं पाहिजे. मग काही लोक येत आहेत, आज यानं असे कपडे घातले, तिनं ती साडी घातली, तिच्या गळ्यातला नेकलेस भारी आहे, तिनं मेकअप भारी केलं, याच्याने मुक्ती प्राप्त नाही होत. देवाला समर्पण भाव असला पाहिजे आपल्या मनामध्ये. आणि तो समर्पण भाव कधी मिळेल माहिती आहे का? जेव्हा आपण सांसारिक गोष्टीपासून लांब होऊ. पण आपली अवस्था, आपली स्थिती अशी आहे की आम्ही संसारात फसत चाललोय. बघा ना, आपल्या गावात सप्ताह आयोजित केला, इतकं सुंदर आयोजन केलं आपल्या आयोजकांनी. आणि हा 7 दिवसाचं आयोजन सहसा कुणाला भेटत नाही बरं, भाग्य लागतं. पूर्वजन्मीचे सुकृत. आता तुमच्या गावामध्ये सप्ताह आयोजित केलेला आहे, पण काही लोक गावामध्ये सप्ताह आयोजित करून, घराजवळ सप्ताह आयोजित करून कथेच्या मंडपात येत नाहीत. का माहिती आहे? पूर्वजन्मीचे सुकृत. तुम्ही मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलंय म्हणून तुम्हाला ही कथा लाभायली. आणि एवढं लक्षात घ्या, तुम्ही सगळे पुण्यात्मा आहात म्हणून इथे बसलात. जे जे घरात बसलेले आहेत का नाही, कुंटल आणि पाप आहेत त्यांचे म्हणून घरात बसले. 1-2 पाप नाही, क्विंटलचे पाप आहेत त्यांचे. पाप येऊ देत नसतात माणसाला कथेच्या मंडपात. आणि आपली अवस्था अशी आहे की आपल्या इथे सप्ताह आयोजित केला आहे. काही लोक म्हणाले तुम्ही सप्त्यात जाऊ नका, तुम्ही कथा कीर्तनात जाऊ नका. तर बरेच लोक तुम्हाला म्हणत असतील तुम्ही कशाला जाताय कीर्तन ऐकायला, कशाला जाताय? पॉलिटिक्स कधी परमार्थात आला नाही पाहिजे, राजनीती कधी परमार्थात आली नाही पाहिजे. गावात सप्ताह आयोजित केला आहे ना, आणि आम्ही आमच्या राजनीतीच्या नादामध्ये जर आम्ही सप्त्याला येत नसू, त्या राजनीतीच्या नादामध्ये जर आम्ही धर्ममंडपात येत नसू, कथा कीर्तन श्रवण करत नसू, जीवन व्यर्थ गेलं तुमचं. हे भेटतच नाही. सुरा नामपी दुर्लभा म्हणलेलं आहे भागवत महापुराण कथेला. आता ही कथा जेव्हा शुकदेवजी परीक्षितांना सांगतात का नाही, परीक्षितांना ही कथा सांगताना देव लोक कलश घेऊन येतात अमृताचा. देव, इंद्र आदी देव, सगळे देव कलश घेऊन येतात. आणि कलश घेऊन आल्यावर शुकदेवजीला म्हणतात की प्रभू तुम्ही हा अमृत कलश घ्या आणि आम्हाला ही परम पावनमयी अमृतमयी अशी कथा सांगा.
तेव्हा एका तराजूमध्ये एका साईडला भागवत महापुराण ग्रंथाला ठेवण्यात आलं आणि त्याच तराजूच्या दुसऱ्या साईडला अमृताचा कलश ठेवण्यात आला. भागवत महापुराणाचा पलडा भारी झाला आणि अमृताचा कलश वर गेला. भागवत महापुराणाचं वजन जास्त झालं. तेव्हा शुकदेवजी देवांना म्हणतायत की कुठं हे काच रूपी अमृत आणि ही कुठं हे हिरा रूपी श्रीमद भागवत महापुराण कथा. हिऱ्याची उपमा दिली बरं. हे जे तुम्ही संसारी गोष्टींमध्ये अमृत अमृत म्हणून फसताय, आमच्या संतांनी त्याला काच म्हणलेलं आहे, काचेचा तुकडा. आणि ही श्रीमद भागवत महापुराण कथा सुरा नामपी दुर्लभा, हिला काय म्हणलंय, अमृतापेक्षा पण मोठी उपमा दिली, हिऱ्याची उपमा दिलेली आहे. कोहिनूर म्हटलेलं आहे श्रीमद भागवत महापुराण कथेला. पण आमची अवस्था अशी आहे की आम्ही संसारात फसत चाललो. कसं माहिती आहे का, एक व्यक्ती होता, तुमची खिसकी झाली का, सरळ यायचं इकडे, इतकी जागा मोकळी केली. त्या बिचाऱ्या पुरुषांना वट्ट्यावर बसवलंय. तसं तर मीच नेहमी म्हणते वट्ट्यावर धुणारे बसवतात, तुम्ही पुरुषांना बसवला आता तुमच्यासाठी जागा करायला. इथंच तिला सरक काय आहे म्हणजे इथं का मी का पागल आहे का की इथं येऊन इथं एवढा वेळ बोलायचं. तुम्ही आपलं मस्त. ही एवढी दुर्लभ कथा तुम्हाला भेटायला लागली आणि तुम्ही काच समजून हिला सोडून देताय. हे धन, हे परमधन म्हणलेलं माहिती आहे का, परमधन म्हणलेलं या नामाला काय, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परमधन राधा 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 म्हणलेलं. एवढं मोठं धन जर आपल्याला भेटलंय तर आपण त्या धनाचा लाभ घेतला पाहिजे. राधा नामाचं धन छोटं नाहीये आणि त्या धनाचा प्रभाव किती आहे तर ते आपण कीर्तन करू. ऐकू, हात वर करा सगळ्यांनी. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद 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 गोपाल राधे. राधा नामाची ताकद पाहायची आहे किती आहे. आता प्रॅक्टिकली उदाहरण तसे तो खूपच आहेत. प्रॅक्टिकली माझ्याच सोबत घडलेलं आहे, तुम्हाला काय सांगायचं. पण क्लिअरच उदाहरण सांगायचं म्हणजे सध्या सगळ्यांच्या दृष्टी ज्यांच्यावर, आमचे प्रेमानंदजी महाराज दोन्ही किडनॅप फेल आहेत. जगतात कशावर, नामाच्या आधारावर. विश्वास असला पाहिजे. ते मागं जे उभं टाकलेत का नाही
मागं उभं टाकलेले पोरं एकतर बसा नाहीतर घरी जा, बोलू नका कथेत, पुढं या गप बसा, नाही तर बिंदास जा घरी, काही प्रॉब्लेम नाही. एक दोघांनी काही अडत नाही इथं सर, ज्यांना हवंय ते येतात बसतात. आपली अवस्था अशी होत चालली आहे की आम्ही या संसारात इतके फसत चाललोय की आम्हाला कधी परमार्थाचा मार्ग दिसतच नाही. एक व्यक्ती होता, जंगलामध्ये धावत धावत जाऊ लागला. आता जसा हा धावू लागला याच्या मागे लागला वाघ. कोण लागला? वाघ. आता जसा याच्या मागे लागला वाघ, हा आणखी जोरात पळायला लागला. पळता 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 अशी एक जमिनीच्या लेवलला विहीर होती. तो त्या विहिरीमध्ये पडणार, तेवढ्यात त्या विहिरीच्या शेजारी होतं वडाचं झाड. वडाची पारंबी त्या विहिरीमध्ये लटकलेली होती. हा त्या विहिरीत पडणार, तेवढ्यात त्याने धरला पारंबीला, लटकला. आता जसा हा लटकला, याला वाटलं आता खाली जायला पाहिजे आपण. खाली होता नाग. मग वर पाहिलं, वर होता वाघ, आणि आणखी वर पाहिलं झाडाच्या शेंड्यावर, तर त्यावर होता आग्या महुळाचा छत्ता. आता वर जाता येत नाही. वर पाहिलं तर वाघोबा, खाली पाहिलं तर नागोबा, इकडं पाहिलं तर लगेच मधमाशीचा छत्ता. करायचं काय? शेवटी मरण तर आलंयच. आता एवढं दुःख आहे बरं, एवढं संकट आहे. वाघही खाणार, साप चावला तरी मरणार, आणि मधमाशींनी हल्ला केला तर काम असतं मग. किती काटे काढत बसायचे. मधमाशीसारखे लोक आपल्या समाजामध्ये पण असतात. तुम्ही त्यांना कितीही चांगलं देण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला काटेच टोचवतात. आता एवढं संकट त्याच्यावरती पडलंय, आणि ह्या एवढ्या संकटामध्ये त्याच्या नाकावरती मधाचा एक थेंब पडला. तो थेंब नाकावरतून त्याच्या ओठावर पडला, आणि जसा नाकावरून ओठावर पडला त्याने तो चाटला. आता त्याला तेवढं दुःख आहे, खाली नाग, वर वाघ, परत इकडं मधमाशी, तेवढं संकट आहे त्याच्यावरती, पण तेवढा एक थेंब मधाचा त्याला ते सुख वाटलं. हीच अवस्था सांसारिक जीवाची होती. एवढा दुःखमय संसार आहे, आणि एवढ्या दुःखमय संसारामध्ये सुद्धा आम्हाला ते मधमाशीचा एक थेंब म्हणजे सुख भेटलं की आम्हाला ते चांगलं वाटतं. कसं माहिती आहे? आता ते वाघ कोण, नाग कोण, मधमाशा कोण माहिती आहे का? एखादा व्यक्ती असतो गावामध्ये, आपल्या नाही बाहेरचा, एखाद्याने कर्ज घेतलेलं असतं. आता तो घराबाहेर गेला की त्याने ज्याच्यापासून काही पैसे घेतले तो बिचारा मागच लागतो, पैसे कधी देणार. मग त्याच्या भीतीने याने बाहेर जाणंच बंद केलं. आता याने जाणं बंद केलं, ते बाहेरचा व्यक्ती म्हणजे वाघोबा. आता घरात राहिलं तर घरातही आहे नागोबा. नागोबा म्हणजे कोण? तुमची मी का बोलू, त्या बिचारा मला काढतील ना बाहेर. तुमची कोण? बायको. नागिणच ती, घरात फुसकारे सोडतच असते. आता बाहेर गेलं तर बाहेरचा माणूस सुखाने जगू देत नाही. बाहेर वाघोबा, घरातला हा नागोबा, पांगरीच्या सोडून मंडपातल्या धरून. कसं आहे ना, ज्यांचं लक्ष आहे त्यांना कळतं, आणि नाही कळत ना, तुम्हाला काल्याच्या दिवशी कळल. मस्त पुंडलिक वरदा म्हणून दाबून आणायचं. आपण त्याच कामाची म्हणून. आपल्याला कळत नाही म्हणल्यावर तुम्ही खायचं आणि जायचं तांब्या घेऊन, दुसरं काही नाही जमत आपल्याला. आता तुम्ही म्हणाल मधमाशी कोण? मधमाशी म्हणजे तुमची डेंगर लेकर. पप्पा बिस्किट आणा, पप्पा मुरकुल आणा, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, असंच नको तसंच नको, यांची चिव 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 चालूच असतं. आणि एवढ्या ते मध म्हणजे सुख, ते थोडंसं तुम्हाला भेटतं, तुम्ही ते चाटता, चाटल्यावर ते गोड वाटतं, वाटल्यावर वाटतं की नाही संसार चांगला आहे. आणि तेच लगेच मग 4 दिवसानंतर थोडासा काही वाईट प्रसंग घडला. पंखा थोडा या साईडनं करा, जास्त फेसवर यायली हवा. पंखा या साईडनं करा.
उठा कोणीतरी. तुम्ही काय सगळे झोपिता का गावातले? काय घरातल्याने तुमच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून दिल्यात? या साईडने करा, इकडं या साईडला ठेवा, उचलूनच घ्या. कुठं होतं आपण? काय चालू होतं? काय चालू होतं? किती गुन्हाच्या ग? कशाला इथं भाजी करायला आला का वांगायची तुम्ही? काय काम आहे? काय ऐकताय काय तुम्ही बरं इथं येऊन? म्हणजे मी एवढं 3 तास बोलायचं, सगळं माझं वेस्टच जातं रोजचं बोलणं. इथं तुम्हाला 3-3.5 तास बोला, परत कीर्तनाला जा, तिथे 2 घंटे बोंबला, परत या, परत तुमच्यासोबत डोकं फोडा. तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही म्हणता तू मेली तर मेली, आम्ही काय ऐकत नाही. कुठं होतो? मधमाशापाशी होतो ना? हां, याच मधमाशांनीच मधमाशाचं सांगितलं. म्हणजे आता एवढा दुःखमय संसार आहे, पण तरी तो आम्हाला गोड वाटतो. आणि एखादा वाईट प्रसंग घडला की आम्हाला काय वाटतं की नाही संसार खूप वाईट आहे. आता महिला मंडळाचं कसं माहिती आहे का? यांच्या जवळ कोणी गेलं का नाही सजेशन घ्यायला की लग्न केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, महिला मंडळ काय सांगतात माहिती आहे का? काय तुम्हाला काय वाटतं, केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे का नाही? सांगा ना तुमचं, केलं पाहिजे का नाही? आता मला तर हे लई सजेशन भेटतात, प्रत्येक गावात गेलं की भेटतात हे सजेशन. महिला मंडळाचं उत्तर, लग्न केलं नाही पाहिजे. फुक्कटची लोकाची भांडी घासावी लागतात, फुक्कटचं धुणं धुवावं लागतं. आणि ते लागून सुद्धा, धुणं धुवून सुद्धा एक कैकशीन घरात बसलेली असते, ती म्हणजे तुमची सासू. बापरे, महिला मंडळ बघून घ्या, तुमच्या सुना सासू म्हणायला. म्हणजे तुमच्या इथल्या सासा चांगल्या नाहीत याचा अर्थ. ती बसलेलीच असते, आमची सून अशी, आमची सून तशी, ऐकतच नाही, पोराला तर ताब्यातच घेतलंय. विचार करा ना तुम्हीच जरा, की ती परक्याच्या घरातली मुलगी जर तुमच्या घरात येताना लक्ष्मीच्या पावलांनी येते आणि घरात आल्यावर 1 ते 2 वर्षांनी ती लक्ष्मी जर महाकालीचं रूप घेते, तर ह्या चुकी कुणाची आहे? कुणाची आहे? त्या पोरीची. तिची काय चुकी? तुम्हीच बँड बाजा वाजवत तिला आणायला गेले होते. ती स्वतःहून तर म्हणली नव्हती मला यायचं तुमच्या इथं. तुम्हीच म्हणले होते आमच्या पोराला कोणी पोरगी देत नव्हतं, तुम्ही दिली, बरं झालं भेटली. तिला वाजत गाजत आणायचं, आणताना वाजत गाजत आणायचं, आणि सुरुवातीत मग झालं 1-2 वर्ष झाले की तिला वाजवायचं, आणि लेकरू झालं की ती तुम्हाला वाजवते. हे यांचं पोरींना शिकवण कशी देतात माहिती का महिला मंडळ? पोरीला सांगतात, जोपर्यंत लेकरू होत नाही तोपर्यंत आरामात शांतपणे सासूचं सगळं ऐकायचं. ती जसं म्हणेल तसं नंदीबाईला मान हलवायची, आणि जसं लेकरू झालं काय ऐकायचं नाही तिचं, तिचेच केस धरून हलवायचे. हे ह्या शिकवतात. मी माझ्या कानांनी ऐकले, 2-2 कानांनी ऐकले शिकवताना यांना. शेवटी दुःख आहेच ना संसारामध्ये, कुठं सुख आहे बघा ना. आता एक व्यक्ती होता, त्याचं त्याच्या बायकोचं रोज भांडण व्हायचं. इतकं बोलायची दोघं, इतकं बोलायची, इतक्या शिव्या देणं व्हायचं दोघांचं घरामध्ये, इतकं भांडण की सांगूच नका. त्याच्याच शेजारी त्याच्या मित्राचं घर होतं, त्या पण दोघांची भांडण व्हायची. पण त्या दोघांची भांडण झाली की त्यांच्या घरातनं हसायचा आवाज यायचा, हा हा यू हेच चालू यायचं. आता हसायलेला आवाज यायचा. मग दोघं एका दिवशी भेटले. भेटल्यावर झालं असं, ते दोघांनी एकमेकाला विचारलं, ज्याच्या घरी रोज भांडणाचा आवाज यायचा तो म्हणला, भाऊ तू खूप सुखी आहेस, तुला किती चांगली बायको भेटली, मस्त दिवस रात्र दोघं हसत असतात. आमचं काही नाही, आमचं रोज भांडणच होते, आमचं काहीच चांगलं नाही. तो म्हणला, काही चांगलं नाही, नाही नाही काहीच चांगलं नाही माझं पण. का? आमची पण भांडणच होतात रोज. कशी होतात? तुम्ही दोघं एकमेकांना बोलू बोलू भांडता म्हणून घरातनं आवाज येतो.
आमचं भांडण असं नाही. ती मला हळूच काहीतरी बोलते, मी तिला हळूच काहीतरी बोलतो. आणि जसं आमचं बोलणं झालं, तिला राग आला, तिच्या हातात जे आलं ती घेते आणि फेकून हाणते. हाणू का तुम्हाला? इच्छा तर अशी व्हायली की आता बॉटल फेकून हाणली पाहिजे. असे तोंड पाडून बसता, असे 12 वाजून बसता. इतके सुंदर तोंड दिले देवानं. इतकं काइन बॅन फाउंडेशन, लिपस्टिक, काय आयलायनर, काजळ, मस्कारा, प्रायमर, कन्सिलर, काय काय ते लावून आली. मला सगळं माहिती आहे मेकअपचं. आता तुम्हाला सांगायची गरज नाही. आमचं भांडण झालं, माझ्या हातात जे आलं मी फेकून तिला हाणतो तेव्हा ती खदा खदा हसते. तिच्या हातात जे आलं ती फेकून मला मारते तेव्हा मी खदा खदा हसतो. आमचं भांडण असं आहे. आता एक काय झालं, एका व्यक्तीच्या घरात काय झालं, त्याचं आणि बायकोचं भांडण झालं. बायकोनं घेतलं बेलन आणि घातलं. आता जसं घातलं याचा पायच फ्रॅक्चर झाला. हा बिचारा पोलीस स्टेशनमध्ये ते बेलनं घेऊन गेला आणि पोलिसांना बोलला, हे हत्यार जप्त करा. या हत्याराने मला रोज मार पडतं आणि आज पाय फ्रॅक्चर झाला. तर पोलीसवाल्याचं उत्तर काय होतं, या हत्याराची भीती मला पण वाटते, मी कसं जप्त करू. मग त्याच पोलीस स्टेशनमध्ये एक दुसरा व्यक्ती आला ज्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. आता ज्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला तो त्या 2 पाय फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला म्हणतो, काय रे भाऊ, तुला काय 2 बायका आहेत का? तो म्हणला, का असं का विचारतोय बरं? तर म्हणे, नाही मला एक आहे ना, एकीनं एक बेलनं मारलं, एक पाय फ्रॅक्चर केला. तुला 2 असतील, दोघीनं 2 बेलने घातले, दोन्ही पाय फ्रॅक्चर केले. दुःखरूपी संसार आहे आणि या संसारामध्ये तुम्ही ज्यांना आपलं आपलं म्हणताय का नाही, ते कुणीच तुमचं नाही. म्हणून तर आमचे संत म्हणतात की नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. मेला मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. मेला मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. हो नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. अंते जासले कल्पना माझे माझे म्हणून. कुणीच कोणाचं नाही. ज्या बहिणीला तुम्ही तुमची बहीण म्हणता, ज्या भावाला तुम्ही तुमचा भाऊ म्हणता, 4 दिवसाचे साथी आहेत सगळे. बायको पण तुमची नाही, मग तुम्ही म्हणाल का लोकाची आहे का? आहे तुमचीच, पण किती दिवस? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत. एकदा का शरीर गेला, नातं तुटलं, संपलं सगळं. मग हा वैराग्याचा, ज्ञानाचा उपदेश दिला मैत्रेयींनी. कुणाला? विदुरांना. विदुरांना जसा हा उपदेश दिला, विदुरजी म्हणतात, हे वर्णाश्रम नक्की काय असतं, मला याचं वर्णन सांगा. आता वर्ण तर आपण काल ऐकले. कोणते कोणते वर्ण ऐकले? कोणते कोणते वर्ण ऐकले? तुम्हाला जे वाटतं ते तरी सांगा. कोणतं कोणतं? जलावरण, शिलावरण, वातावरण, तुरीचं, मुगाचं, उडदाचं. आणखी कोणते कोणते ऐकले? यातलं एकही मला जमत नाही, म्हणून आपण ते ऐकलेच नाही. राम जय
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। हात खाली, आता बसा, खाली खाली बसा, लवकर लवकर बसा। शांती शांती शांती, बोलू नका, शांत बसा, शांतपणे खाली बसून घ्या। लवकर लवकर बसून घ्या। तुम्हाला नाचवणं कमी करायला लागणार आहे वाटतं, अंगातच यायला डायरेक्ट तुमचं। मला भीती वाटायली तुम्ही नाचताना, एवढं पण नाही अंगात आलं पाहिजे माणसाला की आम्ही स्टेजवर उठून पळून जाऊ, स्टेज सोडून जायची वेळ आली आमच्यावर। लवकर लवकर बसून घ्या। झालं झालं, बसले का? शांत बसा, बोलू नका, बोलू नका, बोलू नका, बोलू नका, शांत बसा, बोलू नका।
गजेंद्र मोक्षानंतर 14 रत्नांची उत्पत्ती झाली असं समुद्र मंथनाचं वर्णन आहे. त्यानंतर ती कथा झाल्यावर अष्टमस्कंदाला पूर्ण होती आणि नवमस्कंदाला प्रारंभ होतो. नवमस्कंदामध्ये 24 अध्याय सांगितलेले आहेत. त्यात वैवस्वत मन्वंतराचं वर्णन केलेलं आहे. वैवस्वत मनुच्या पुत्रांचं वर्णन केलेलं आहे. 24 अध्याय आहेत. 12 अध्याय सूर्यवंशाचं वर्णन करतात. 12 अध्याय चंद्रवंशाचं वर्णन करतात. सूर्यवंशाचं वर्णन करत असताना सर्वप्रथम भगवान आदि नारायणांच्या गर्भामधनं ब्रह्माजीची निर्मिती झाली. ब्रह्माजींचा जन्म झाला. ब्रह्माजीचे पुत्र मरीचीचे श्राद्धदेव आणि श्राद्धदेवांपासून पुढं सूर्यवंशाचं वर्णन येतं. सूर्यवंशाचे गुरु वशिष्ठजींना मानलेलं आहे. सूर्यवंशाचं वर्णन करत असताना श्राद्धदेवांचं जेव्हा वर्णन येतं तेव्हा असं सांगितलं जातं की त्यांना मुलगी नव्हती, म्हणजे त्यांना पुत्रच नव्हता, संतान प्राप्ती झालेली नव्हती. त्यांनी हवन केलं, यज्ञ केलं. यज्ञ नारायणांच्या थ्रू त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पण यज्ञ करत असताना त्यांच्या पत्नीने ऋषीमुनींना सांगितलं काय की मला मुलगी पाहिजे. आता श्राद्धदेवांना मुलगा पाहिजे होता आणि त्यांच्या पत्नीला मुलगी पाहिजे होती. सूर्यवंशामध्ये हे लेकरं न होण्याचं वर्णन हे आधीपासून चालत आलेलं आहे, सुरुवातीपासूनच. जेव्हा असं वर्णन केलं तेव्हा श्राद्धदेवांची पत्नी ते ऋषीमुनींना सांगतात की हवन करताना तुम्ही अशा मंत्रांचं उच्चारण करा की जेणेकरून मुलगीच झाली पाहिजे. आणि ते ऋषीमुनी तसंच करतात. मुलगी होते. मुलगी झाल्यावरती श्राद्धदेवांना वाईट वाटतं की मला मुलगी नको आहे, पण मला मुलगी झाली. सूर्यवंशाला पुढे पाठवायचं आहे, मला मुलगा हवा होता. आणि जेव्हा असं म्हणतात तेव्हा वशिष्ठजींकडे जातात. वशिष्ठांकडे प्रार्थना करतात की मला मुलगा पाहिजे होता, मुलगी कशी झाली. आता असं बोलल्यावर वशिष्ठजी म्हणतात हे असं होणं शक्यच नाही, हे चुकून झालेलं असणार आहे. त्यांनी परत मंत्रविधी करणाऱ्या ब्राह्मणांना बोलवलं. ब्राह्मणांना विचारलं. ब्राह्मण म्हणतात की त्यांच्या पत्नीने आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला मुलगी पाहिजे, मुलगा नको आहे, म्हणून आम्ही मुलगी ज्या मंत्राने होईल त्याच मंत्राचे उच्चारण केले. मग बघा संतांमध्ये किती सामर्थ्य आहे. श्राद्धदेव वशिष्ठजींना म्हणतात की तुम्ही काहीही करा पण माझ्या मुलीला मुलगा करा. आता असं बोलल्यावर त्यांनी मुलीला मुलगा केलं. संतांचं तप आणि संतांचं त्याग, सामर्थ्य, मुलीला मुलगा केलं. पण सध्या विषय हा येतो की आम्हाला मुलगी नकोय, आम्हाला वंशाला दिवा पाहिजे. तुमचे दिवे किती दिवे लावायले तुम्हालाही माहिती आहे. दिवे लावायलेत की टेंबे लावायलेत ते सांगायची गरज नाही मला, पण आम्हाला काय पाहिजे, मुलगा पाहिजे. कशाला तर म्हणे मुलगा पितरांचा उद्धार करतो, मुलगी काय पितरांचा घात करते का. उलट शास्त्र असं सांगतात की मुलगा एका कुळाचा उद्धार करतो, मुलगी 42 कुळांचा उद्धार करते. आणि असं म्हणतात की नाही आम्हाला शेवटच्या श्वासामध्ये आम्हाला पाणी पाजवायला मुलगा लागतो. मुलीने पाणी पाजल्यावर काय उलटी होते का तुम्हाला. नाही म्हणजे कसं आहे बघा ना, आम्हाला मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. म्हातारपणात मुलीच सांभाळतात. आता तर तेही गेलं, मुली नाही सांभाळत, तो विषय वेगळा. पण ज्यांना कुणी नाही सांभाळत त्यांना शेवटी सांभाळतो कोण, आईवडिलांना मुली. नाहीतर वृद्धाश्रम आहेतच जागी जागी. तो भारत देश, ज्या भारत देशामध्ये जॉईंट फॅमिली असायच्या, आज आमच्या देशामध्ये जॉईंट फॅमिली कमी. आमच्या फॅमिलीमध्ये फक्त 3-4 लोक असतात, आई वडील लेकरू. हम दो हमारे दोन, डल्ला डल्ली फेक दो, झालं. एवढंच काम आहे आमचं. आम्हाला 3रं-4थं नको आहे. आता यांच्याच वंशामध्ये पुढे चालून सुकन्या नावाची एक मुलगी झाली. जी वनामध्ये विचरण करत असताना तिने एक भुंगा दिसला. त्याला काय म्हणतात, भ्रमर. काळा किडा ज्याला आपण भ्रमर म्हणतो, तो भ्रमर दिसला. तो भ्रमर एका वारुळामध्ये गेला आणि वारुळामध्ये गेल्यावरती त्या भ्रमराला बाहेर काढण्यासाठी
तिने 2 लाकडं घेतले आणि त्या वारुळामध्ये टाकले. आता जसे त्या वारुळामध्ये टाकले, त्या वारुळामधनं रक्ताच्या धारा बाहेर निघायला लागल्या. का रक्ताच्या धारा बाहेर निघायला लागल्या? ते वारुळ निर्माण झालं होतं च्यवन ऋषींच्या अंगावरती. साधनेसाठी बसले, साधनेमध्ये इतके मग्न झाले की त्यांच्या शरीरावरती पूर्ण वारुळच निर्माण झालं. आता मग त्याच सुकन्येचा विवाह च्यवन ऋषींसोबत झाला. त्यांना रेवत नावाचा मुलगा झाला. सूर्यवंशामध्ये शर्यती नावाच्या राजाचं वर्णन आहे. त्यांच्या मुलाचं नाव रेवत. आणि रेवतांना 100 मुलं होते. किती? 100 मुलं होते. त्यांना कुकुद्मी नावाचा एक मुलगा होता. त्याच्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं रेवती. त्यांना मुलगी होती, तिचं नाव रेवती ठेवलं. रेवतीला पुढे चालून बलरामांना देण्यात आलं. आता मनू महाराजांचा एक मुलगा म्हणजे नभग. त्या नभग नावाच्या राजाला एक मुलगा झाला, त्याचं नाव म्हणजे राजा अंबरीश. आता इथे अंबरीशांच्या चरित्राचं वर्णन येतं. अंबरीश राजा म्हणजे व्रत करण्यामध्ये प्रवीण होते. एकादशीचं व्रत करायचे. बरं, इथं आपल्या पांगरीमध्ये किती जण असे ज्यांना वाटतं की आम्ही देवाला बघावं? हात वर करा. किती जणांची इच्छा आहे देवाला बघावं? मी आहे दाखवायला. डायरेक्ट मोक्ष दाखवल तुम्हाला. फक्त देवाला बघायचं का? हात वर करा. बरं, ज्यांनी हात खाली केले, तुम्हाला काय भूताला बघायचं का? बघायचं ना? एकादशी किती जण करता? एकादशी गाढवावनी चरा, एकादशी धरा. किती चरू चरू धरता? एवढे जण आहेत. बरं, करा. बरं, आम्ही व्रत तरी कसे करतो माहिती आहे का? उपवासाचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे देवाच्या समीप वास करणं, याला उपवास म्हणतो. आम्ही कसा उपवास करतो? आमच्या इथं महाशिवरात्री आली की त्या रताळ्याचे नवीन नवीन रताळे पदार्थ करतात. बरोबर. एका जागी कीर्तनासाठी गेले मी, एकादशी होती. आता कीर्तनासाठी गेल्यावर मी कधीच कुणाचे इथे जेवण करत नाही. आता त्यांनी पंचपक्वान बनवून ठेवले, त्यांनी ताट वाढलं. मी म्हटलं मी जेवण करतच नाही. आता आमच्यासोबत आमचे ड्रायव्हर वगैरे होते. जेवायला वाढण्यात आलं. आमच्या ड्रायव्हरनी ताट पाहिलं आणि ड्रायव्हर लगेच माझ्याकडे बघतो, या जेवा, डेंजर आहे आजचा दाबेत. असं उपवास आहे असं वाटत नाही. आज असं वाटतं की आज 56 भोग भेटतात आपल्याला. मी म्हणलं झालं काय? मग त्याने लगेच फोटो काढले आणि मला पाठवलं. हे बघा, एवढं आहे खायला. काय काय होतं? साबुदाण्याचे वडे, भगरीचे डोसे, भगरीचे वडे, साबुदाण्याच्या भाकरी, खीर उपवासाची, रताळ्याचा हलवा. मी विचार केला हे उपवासच आहे का आज खरंच कुठली पंगत आहे घरामध्ये? आपलं असंच होतं. आम्ही नावाला उपवास म्हणतो, उपवास करायचा आमचं असं असतं, पण आम्ही कधीच उपवास करत नाही. आम्ही उपवास खाणं कमी, म्हणजे आमचा उपवास ध्यान भजन करणं कमी, खाण्यात जास्त असतं. असेच एक ऋषी म्हणजे सूर्यवंशामध्ये जन्माला आलेले राजा अंबरीश एकादशी व्रत करायचे. व्रत करत असताना एकादशी व्रताचं पारायण करायचं त्यांनी ठरवलं. पारायण करत असताना ऋषीमुनींना त्यांनी बोलावल्यावर ऋषी दुर्वासा पण त्यात आले. आता ऋषी दुर्वासा म्हणजे सगळ्यात क्रोधित ऋषी. हसलं तरी शाप देतात, रडलं तरी शाप देतात, उठलं तरी शाप देतात, बसलं तरी शाप देतात. आता प्रत्येक गोष्टीवर शाप देणारे ऋषी म्हणजे ऋषी दुर्वासा. आता यांनी एकादशीचं व्रत केलं. व्रताचं पारायण करायचंय. ऋषीमुनींना बोलावलं. ऋषी आले, पण ऋषी दुर्वासा संध्या होती, पवित्र होण्यासाठी गेले, स्नान आदी करण्यासाठी गेले. स्नान करण्यासाठी गेल्यावरती ऋषी दुर्वासांना लागला वेळ. द्वादशी तिथी संपत आली होती, त्रयोदशी लागत होती. आता जे एकादशी करतात त्यांना माहिती आहे की एकादशीचं व्रत हे द्वादशीमध्येच सोडलं पाहिजे. त्रयोदशी लागली तर पातक लागतं. मग असं बोलल्यावर करायचं काय? दुसरे ब्राह्मण सांगतात की तुम्ही तुळशीचं पान खा, तुमची एकादशी सुटून जाईल.
असं बोलल्यावर त्यांनी तेच केलं, तुळशीचं पान खाल्लं. यांचं तुलसीदल घेणं झालं आणि ऋषी दुर्वासाचं येणं झालं. आता ऋषी दुर्वासा आले, रागात आले आणि रागात म्हणतात की तुम्हाला अतिथी म्हणून बोलावलं आणि माझ्या आधी तू भोजन केलं. रागात आले, एक जटा उपटवली, जमिनीवरती फेकली. जशी जमिनीवरती फेकली, कृत्या नावाची राक्षसी उत्पन्न झाली. आता ती कृत्य लागली राजा अंबरीशांच्या मागे त्यांना मारायला. पण राजा अंबरीश एवढे समर्पित भक्त होते, एवढी समर्पित भक्ती होती त्यांची, की त्यांच्या रक्षणासाठी साक्षात सुदर्शन आले. बघा भक्ती कशी असली पाहिजे माणसाची. 4 दिवसासाठी 4 लोकांना दाखवणारी भक्ती नसली पाहिजे. मीराबाईचं चरित्र बघितलं का आपण? त्यांच्या चरित्रामध्ये राजाने विष पाठवलं पाजण्यासाठी. विष का प्याला राजाजीने भेजा, दिवत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. किती बरं, किती राजाची मुलगी होती, पण शेवटी ईश्वराच्या चरणी, भगवान श्रीकृष्णांच्या चरणी मन लागलं. सगळा राजपाट त्याग केला. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. वो तो गली 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 हरी गुण गाणे लगी. त्यांच्या घरामध्ये एकुलती एक मुलगी होती फक्त, मीराबाई, एकुलती एक. आणि तिने सगळ्या राजसुखांचा त्याग करून प्रभूंचं शरण धरले. काय सामर्थ्य त्या भक्तीमध्ये वर्णन केलेलं आहे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन. कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी. कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन.
रसी लागी लगन, मीरा हो गई मगन. बघा कशी भक्ती होती. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगी. विष पाठवलं राजाने, ते सुद्धा पिलं. आणि भक्ती अशी होती की ते विष साक्षात प्रभू श्री कृष्णांनी पिऊन घेतलं. कोई रोके नाही कोई टोके नाही, मीरा गोविंद गोपाल गाणे लगी. घरातल्यांनी खूप अडवलं, पण शेवटी जेव्हा भक्ती मार्ग धरलाच, घरातल्यांनी अडवलं तेही ऐकलं नाही घरातल्यांचं, आणि भक्ती मार्गावरती लागल्या मीराबाई. पुढे सूर्यवंशामध्ये चालून भगीरथ राजांचं वर्णन येतं. ते राजा भगीरथ, ज्यांनी भगीरथी गंगेचं निर्माण केलं, ज्यांनी गंगेला पृथ्वीवरती आणलं, ते राजा भगीरथ. त्या गंगेचं नाव जान्हवी सुद्धा पडलं. जान्न नावाचे ऋषी होते. गंगा माता जेव्हा पृथ्वीवरती आल्या तेव्हा त्यांच्या प्रवाहाने त्या ऋषींचा आश्रम वाहून गेलं, म्हणून त्या ऋषींनी गंगा मातेला पिऊन घेतलं आणि त्यांच्या कानातनं परत गंगा मैया बाहेर निघाली, म्हणून गंगा मैयाचं नाव जान्हवी सुद्धा पडलं. पुढे चालून सूर्यवंशामध्ये ऋतुपर्ण झाले. ऋतुपर्णाचे सौदारचे अस्मतचे नारी कवचचे खंडवा, त्यांचे दीपकांचे रघुचे अज आणि रघूंचे अज आणि अजांचे राजा दशरथांचे प्रभू श्रीरामांचा जन्म बघा, किती सुंदर वर्णन केलं त्यांच्या जन्माचं. त्या काळात आपण म्हणतो की त्या काळात वेळ नव्हता, तिथी नव्हती, कॅलेंडर नव्हते. शास्त्रांनी तिथी वेळ प्रत्येक तिथीसोबत वर्णन केले प्रभूंच्या जन्माचं. काय की नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता, मध्य दिवस अति शीतन घामा, पावन काल लोक विश्राम. नवमी तिथी होती, मधुमास चैत्र मास, शुक्ल पक्ष अभिजित नक्षत्र, मध्य दिवस म्हणजे 12चा वेळ, दुपारची वेळ, अति शीतन घामा, पावन काल लोक विश्राम. प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. प्रभू श्रीरामांनंतर जास्त सूर्यवंशाचं वर्णन केलेलं नाहीये. मग डायरेक्ट चंद्रवंशाचं वर्णन आलं, कारण प्रभूंना 2 मुलं झाले, लवकुश. लवचा वंश वाढला नाही, कुशचा वंश वाढला, आणि त्यानंतर सूर्यवंशाला स्थगित झालं असं वर्णन येतं. आता इथे चंद्रवंशाचं वर्णन आलेलं आहे. चंद्रवंशामध्ये प्रभू श्री नारायणांच्या नाभीमधनं ब्रह्माजीची उत्पत्ती झाली. बघा, सूर्यवंशाची निर्मिती सुद्धा ब्रह्माजीपासूनच आहे, आणि चंद्रवंशाची निर्मिती सुद्धा ब्रह्माजीपासूनच आहे, आणि ब्रह्माजीची निर्मिती नारायणांपासून आहे. म्हणजे काय, आपला जर शेवट काढायला गेलं का, आपण सगळे एकाच ईश्वराचे, कुळ एक, जातही एकच निघणार, धर्मही एकच निघणार आपला, फक्त आम्ही वाटल्या गेलो. ही व्यवस्था जी आम्ही केली जातीची, तुझी जात छोटी आमची मोठी, शास्त्रांनी कधीच जातीचा भेद केला नाही. कारण शास्त्रामध्ये सूर्यवंशाचं चंद्रवंशाचं वर्णन आलं. नारायणापासनं आणि नारायणांच्या नाभिकमळामधून कोणाचा जन्म झाला, तर त्यांच्या नाभिकमळामधनं ब्रह्माजीचे अत्रीचे चंद्र आणि चंद्राचे बुध, इथून चंद्रवंशाचं वर्णन येतं. आणि त्याच चंद्रवंशामध्ये पुढे चालून झाले वासुदेव आणि कंसांची घनिष्ठ मैत्री होती. आता कंसांनी काय केलं, कंस इतका नराधम होता का नाही, त्या नराधम कंसाने स्वतःच्या बापाला सुद्धा जेलमध्ये टाकलं. संतान जन्माला कशी यावी. आता आपण म्हणतो की आमचे राजे असे, आमचे राजे तसे, आम्ही आमच्या पूर्वजांकडे गेलं का नाही. वर्णन बघा तुम्ही, आपल्या पूर्वजांनी धर्मासाठी काय केलं ना, आपण धर्मासाठी काय करतोय. ज्या औरंग्याचं नाव आम्ही घेतो, बघा ना, आम्ही ज्या औरंग्याला आमच्या संभाजी महाराजांशी कम्पेअर केलं, तो औरंग्या ज्याने राजपाठासाठी स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकलं, तो औरंग्या ज्याने स्वतःच्या भावाला मारलं. आणि इकडे आम्हाला काय शिकवलंय की त्या औरंग्याचं चरित्र आम्हाला जास्त सांगितलं गेलं. आणि इकडे आमचे प्रभू श्रीराम ज्यांनी सगळ्या राजपाठाचा त्याग केला, प्रत्येक गोष्टीचा त्याग केला, वडिलांच्या वचनासाठी राजपाठाचा त्याग केला, भावाला राजपाठ भेटावा म्हणून. एवढं सुंदर वर्णन येतं आपल्या धर्मामध्ये. आणि वासुदेवांचे मित्र म्हणजे कंस. आता धावत्या वेळेमध्ये सगळं डायरेक्टच घ्यावं लागतंय, कारण वेळ कमी आहे. 3:10 झालेत, 4ला कथा संपवायची.
मला लगेच उदगीरकडं देगलूरकडं नाही उदगीर का देगलूर उदगीरकडं कीर्तनाला जायचं आहे. आता लांब आहे कीर्तन, मला लवकरच निघावं लागणार आहे. त्याच्यामुळे सगळं आटपता घ्यावं लागतं. काय करणार. आणि कथेला आपल्याला टाईम पण 3 तासाचा भेटला आहे. 3 तासामध्ये किती कथा सांगल्या जाणार. 18,000 श्लोक आहेत. का कमीच श्लोकाचं वर्णन आहे तर जास्त श्लोकांचं वर्णन पण करण्यात जात नाही. म्हणून डायरेक्ट आपण वासुदेवांकडे आलो. वडिलांनाही सोडलं, त्यांच्या कंसाच्याही वडिलाला सोडलं. कारण आता आपला कृष्ण जन्माकडे वळायचं आहे, ज्याच्यासाठी एवढ्या तयारीने आपण आलो. एका दिवशी कंसाने विचार केला की माझी बहीण, चुलत बहीण देवकी युवा झाली आहे, उपवर झाली आहे, तिचं लग्न केलं पाहिजे. म्हणून कंसाने वासुदेवांसोबत कुंतीचं लग्न करायचं ठरवलं. देवकीचं लग्न करायचं वासुदेवांसोबत ठरवलं. वासुदेव देवकीचं लग्न लावलं. आता जगामध्ये कंसाची छाप अशी पडलेली, कंसासारखा नराधम व्यक्ती दुसरा कुणीच नाही. म्हणून काय केलं, कंसाने विचार केला लोकांना थोडं वाटलं पाहिजे की आम्ही पण मयाळू आहो, मी पण दयाळू आहे. म्हणून कंसाने काय केलं, स्वतः देवकी मातेला सोडण्यासाठी गेला. रथ देवकी मातेचा स्वतः कंस चालवत होता. रथ चालवताना आकाशवाणी झाली की हे कंसा, तुझ्या बहिणीला एवढ्या आदरातिथ्याने एवढ्या प्रेमाने तिची बिदाई करतोय का नाही, तुझ्या त्याच बहिणीचा 8वा गर्भ तुझा काळ होणार. कंसाला राग आला. कंसाने देवकी माताची केस धरले आणि तिला ओढलं. आता तो देवकी मैयाला मारणार, तेवढ्यात वासुदेवजी आडवे येतात आणि कंसाला म्हणतात की राजन, तुम्ही शूरवीर आहात आणि वीरांना स्त्रियांवरती हात उचलणं शोभत नाही. मला जेवढेही बाळ होतील मी तेवढे बाळ तुम्हाला देईल, पण माझ्या पत्नीला काही करू नका. आता असं बोलल्यावर कंसाला वाटलं ठीक आहे, चला हा देतो म्हणतोय ना. आणि तसंही देवकी माझी दुश्मन नाहीच आहे. देवकीचा 8वा गर्भ, 8वा मुलगा मला मारणार आहे. सोडलं. पण नुसतं सोडलंच नाही, देवकी आणि वासुदेवला दोघांनाही कारागृहामध्ये टाकलं. आता कारागृहामध्ये टाकल्यावरती मैयांना गर्भ राहिला. देवकीला पहिला गर्भ, बाळ झालं. बाळ घेतलं वासुदेवांनी, कंसाजवळ नेलं आणि कंसाजवळ दिलं. कंस म्हणतो, आता कंसाची बुद्धी पलटली, तो सुबुद्धीचा झाला आणि कंस बोलायला लागला की देवकीचा 8वा गर्भ मला मारणार आहे, हा तर पहिला आहे, ह्याची माझी काहीच दुश्मनी नाही आहे, ह्याला तू घेऊन जा. आनंदात वसुदेव इकडे घेऊन येतात. परत झालं असं, नारदजी म्हणतात की याचा पापाचा घडा भरवायचा, तर याचे पाप वाढवले पाहिजे आपण. नारदजी येतात, काडी करायची काहीतरी. नारदजी एक 8 पानाचं 8 पाकळ्यांचं कमळ घेऊन येतात. शांत बसा. 8 पानांचं म्हणजे कमळ घेऊन येतात. 8 पाकळ्यांचं कमळ घेऊन येतात आणि कंसाला म्हणतात की याचं पहिली कळी कुठली. आता असं विचारल्यावर कंस विचारातच पडला की पहिली पाकळी कुठली, दुसरी कुठली. कारण फुलाच्या आपण पाकळ्या मोजायला गेल्या का पहिली शेवटची येऊ शकते, शेवटची ही पहिली येऊ शकते. कंसाला कळालं की 8वा गर्भ हा प्रथमही असू शकतो, प्रथम गर्भ हा 8वाही असू शकतो. मग असा विचार केला. कंस गेला देवकी मैयाकडे, लगेच बाळाला घेतलं आणि बाळाला मारून टाकलं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5, 6 बाळ मारले देवकी मैयाचे कंसाने. 7व्या गर्भाचं जेव्हा वर्णन आलं तर 7व्या गर्भामध्ये साक्षात संकर्षण भगवान म्हणजेच बलराम, शेष नारायण गर्भामध्ये आले. मायेच्या योग मायेच्या सहाय्याने प्रभूंनी त्यांना रोहिणी मैयेच्या गर्भामध्ये, ज्या की वसुदेवाच्या पत्नी होत्या. आता वसुदेवांना 7 पत्नी आहेत असं वर्णन येतं. यांच्या 7 पत्नींचं वर्णन आपण उद्या ऐकू, आज आपल्याजवळ वेळ कमी आहे. 7 पत्नींचं वर्णन केलेलं आहे. त्यातली 7 पैकी एक म्हणजे रोहिणी, ज्या रोहिणीला नंदबाबांकडे ठेवलं होतं वासुदेवांनी. युद्धाच्या काळात नंदबाबांकडे ठेवलं होतं. आता 7वा गर्भ देवकी मैयेचा रोहिणीच्या गर्भामध्ये गेला, संकर्षण क्रियेने गेला, म्हणून त्यांचं नाव एक संकर्षण पण ठेवण्यात आलं. आता 8वा गर्भ साक्षात भगवान श्रीकृष्ण आदि नारायण गर्भामध्ये आले. गर्भामध्ये साक्षात प्रभू आले. माता देवकीचं ओज तेज वेगळंच दिसतंय. दिव्य आत्मा दिसायला लागल्या देवकी मैया. दिव्य आत्मा दिसायला लागला. चेहऱ्यावरती ओज तेज आलं. ते म्हणतात ना, महिला गर्भवती असल्यावर चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं.
पण हे तेच वेगळंच होतं. गर्भामध्ये प्रभूंची स्तुती देवतांनी केली. दिवस लोटले, 9वा महिना लागला. गर्भामध्ये स्तुती केली देवतांनी. तो परम पावनमयी तिथी जवळ आली जेव्हा प्रभू श्रीकृष्णांचा जन्म होणार. मंगलमयी अशी तिथी प्रारंभ झाली. प्रभूंनी जन्म घेण्याआधी प्रभू प्रगट झाले, चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. आणि चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाल्यावर प्रभू देवकी मैयाला आणि वसुदेवांना सांगतात की माझा जन्म झाल्यावर मी जेव्हा शिशु रूपामध्ये येईल तेव्हा माझा जन्म झाल्यावर तुम्ही मला एका टोपल्यात ठेवा आणि मला नदीमध्ये नेऊ, म्हणजे नर्मदेचा तुम्ही पार करून मला गोकुळामध्ये नंदबाबांच्या घरी ठेवून या. तिथे त्यांच्या इथे एक मुलगी जन्माला आली असेल योगमाया, तिला घेऊन या असं सांगून प्रभू शिशु रूपामध्ये प्रगट झाले. गोपाल कृष्णांचं अवतरण झालं. प्रभू श्रीकृष्ण जन्मले. आता जन्मल्यावरती प्रभूने आधीच सांगितलं होतं की असं असं करा, असं झाल्यावर मला तिथे नेऊन सोडा. वासुदेवांनी काय केलं, प्रभूंना टोपल्यात एका दुर्डीमध्ये टाकलं. वसुदेवांनी भगवान श्रीकृष्णांना एका दुर्डीमध्ये टाकलं, टोपल्यामध्ये टाकलं, डोक्यावर घेतलं. आणि जसं प्रभूंना डोक्यावरती घेतलं तसे वसुदेवांचे हाताचे जे बंधन होते की नाही, जे लोखंडांनी बांधलेलं होतं, साखळ्यांनी प्रभूंना बांधलेलं होतं, पंखा बंद झाला, पंख्याकडे बघा. वासुदेवांनी टोपल्यामध्ये घेतलं प्रभूंना. आता प्रभूंना जसं घेतलं डोक्यावरती, एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूंना शरण जाता का नाही, प्रभूंना डोक्यावर तुम्ही धारण केलं की सगळ्या मोह मायेचे बंधनं तुटून जातात. तशीच सगळी बंधनं तुटून गेली. साखळ्या बांधलेल्या होत्या, सगळ्या साखळ्या तुटून गेल्या. सगळे योगनिद्रेमध्ये झोपी गेले. कंसाचे दूत सगळे झोपले. इकडे वसुदेव घेऊन येत आहेत भगवान श्रीकृष्णांना, घेऊन येतात, बाहेर निघाले. निघताना प्रभूंना घेऊन वासुदेवांनी नदीमध्ये प्रवेश केला. नदी ओलांडायची. ओलांडताना नदीचं पाणी एवढं उसळत होतं, नदीला वाटलं, त्या गंगा मैयाला वाटलं, त्या नदीला वाटलं की प्रभू आलेत, माझ्यांकडून जात आहेत प्रभू, तर प्रभूंचे चरण स्पर्श केले पाहिजे. शेष नारायण साक्षात छत्ता बनून मेघ बरसत होते. शेष नारायण छत्री बनून शेष नारायण प्रभूंचा मागे. नर्मदा मैयाने प्रभूंच्या चरणाला स्पर्श केला आणि वाट दिली. इकडे वसुदेव भगवान श्रीकृष्णांना घेऊन गोकुळामध्ये येत आहेत. आमचे भगवान श्रीकृष्ण जरा लेट यायलेत, काय करणार. आता ते सरकार आहेत आमचे, त्यांची वाट बघावीच लागते आम्हाला. शिरोमणी आहेत आमचे. मुलीचा पाय धरला आणि जसा तिला जमिनीवरती पटकणार, त्या मुलीची एक दिव्य देवी रूपामध्ये प्रागट्य झाली आणि ती सांगते, कंसा नराधमा, तुला मारणारा देवकीचा 8वा गर्भ, त्याने जन्म घेतलेला आहे. आता कुठे जन्म घेतला हे ॲड्रेस जेव्हा कंसाने विचारला तेव्हा ती योगमाया काय म्हणते, ती देवी काय म्हणते कंसाला, तुला डिटेलमध्ये सांगायला मी काय तुझे नौकर नाही, आदिशक्ती आहे मी, बघून घे तुला तुझं काय बघायचं. आता कंसाला घाम सुटायला लागला. करायचं काय, जन्म झालेला आहे माझ्या दुश्मनाचा, कसं वर्ण सांगितलेलं आहे की तुझा दुश्मन असणार कसा, भगवान श्रीकृष्ण असणार कसे, काळे असणार, सावळा रंग असणार. आता कंस इतका घाबरायला लागला की त्याला जिथे कुठे काळं दिसलं त्याला काळं नकोच होतं. कुणाच्या डोळ्यातलं बुबुळ जरी पाहिलं तर तो डायरेक्ट मारायचा त्याला. इतकं घाबरायला, जिथे पाहिलं तिथे कृष्ण. आणि इथे भगवान श्रीकृष्णांना घेऊन वासुदेव इकडे नंद बाबांच्या इथे पाहिलं. सकाळी सगळे झोपेमध्ये. नंद बाबांची बहीण सुनंदा बघते की माझ्या वहिनीच्या शेजारी, यशोदांच्या शेजारी एक सुंदर असा बालक झोपलेला आहे. आणि इकडे धावतच नंदबाबाकडे गेली आणि नंदबाबाला म्हणते की तुम्हाला मुलगा झाला. नंदबाबांनी गळ्यातले हातातले सगळं सोन्याचे दागिने काढले आणि तिला दिले. आणि प्रभू श्री कृष्णांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन का, मेरे सरकार आए हैं. सजा दो सरकार आए हैं, सजा दो घर को
लगे कुटिया विदुहसी मेरे सरकार आए हैं। सजा दो घर गुलशन सा, सजा दो घर गुलशन सा मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं। स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण। स्वागतं कृष्ण, स्वागतं सुस्वागतं, स्वागतं कृष्ण, स्वागतं कृष्ण, स्वागतं कृष्ण, स्वागतं कृष्ण, स्वागतं कृष्ण। भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. आता नंदोत्सव होणार आहे. सगळ्यांनी उभं टाकायचं, हातवर उभं टाका आणि सगळ्यांनी असेच दिसायचे आमचे प्रभू श्रीकृष्ण. फक्त फरक एवढा होता, हे कान्हाजी जरा गोरे, आमचे कान्हाजी सावळे होते. यांना निवृत्त करून तर आणले ना नाही, म्हणजे झालं इथंच सगळं दही दही करून गोपाल कृष्ण सगळं गोविंदाय नमो नमः इथंच केलं सगळ्यांनी. आता प्रभूंचा जन्म झाला, आनंद कुणा कुणाला झालाय, सगळ्यांनी हातवर. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रस खेळू चला, रंग उधळू चला, रस खेळू चला, रंग उधळू चला, आला आला काना आला, आज आनंदे आनंद झाला, आज आनंदे आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदे आनंद झाला, आज आनंदे आनंद झाला.
जय जय राधारम. बसायचं नाही आता, पाळणा म्हणायचं आहे. कोणीतरी या, एक जण पुढे. एकच पाळणा घ्यायचा, जास्त नाही. एकच पाळणा, जास्त नाही. परत येत नाही म्हणे. थांबा थांबा, नाही नका थांबा. म्हणायला ते म्हणायला. अंगणी बाई सोन्याचा हलवाना कोणी डुलवाना, हलवाना कोणी डुलवाना. नंदाच्या अंगणी बाई सोन्याचा अंगणी बाई सोन्याचा सोनारा दुधाला बारशाला. कृष्ण जन्माला यमुना टाळी जो बाळा जो रे जो. कृष्ण जन्माला यमुना टाळी जो बाळा जो रे जो. पाचव्या दिवशी सतेचा वेद लिंबू नारळे देवीला फोड. पाचव्या दिवशी सतेचा वेद लिंबू नारळ देवीला फोड. तान्या बाळाचे दृष्ट काढा जो बाळा जो रे जो. सहाव्या दिवशी कालीचा मार राधा कृष्णाला घाला ते वार. सहाव्या दिवशी कालीचा मार राधा कृष्णाला घाला ते वार. चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो रे जो. चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो रे जो. सातव्या दिवशी सातवीचा महल तेथे सोनेरी मंडप लाल. सातव्या दिवशी सातवीचा महल तेथे सोनेरी मंडप लाल. यशोदा मंदिर डोळे श्रीकृष्ण जो बाळा जो रे जो. यशोदा मंदिर डोळे श्रीकृष्ण जो बाळा. आठव्या दिवशी आठवीचा थाट भोल्या गवळणी 660. आठव्या दिवशी आठवीचा थाट भोल्या गवळणी 660. श्रीकृष्णाची पाहता वाट जो बाळा जो रे जो. श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो रे जो. नवव्या दिवशी नवतीचा फंद ताना बाळाने घेतला छंद. नवव्या दिवशी नवतीचा फंद ताना बाळाने घेतला छंद. वासुदेवाचा सोडवा बंद जो बाळा जो रे जो. जो बाळा जो रे जो. महिला मंडळ, तुम्ही कधीच गप बसत नाही, आता तरी गप बसा. बिचारे आमचे कानाचीच रडायला लागले. तुम्ही मागच सरका, तुम्ही तुमचं नाचा. त्या कानाच्या नादी तुम्ही लागूच नका, ते आमच्याच जवळ बरी आहेत. मागच सरका, पाळण्यापासून सगळे लांब व्हा. गोविंदा आला रे. शांत शांत सगळे पाळण्यापासून सगळे लांबा. पुढचे सगळे मागे जा, लवकर लवकर. हां हां, जा तुम्ही. गोविंदा आला रे आला, जरा मटके सांभाळ ब्रजवाला. गोविंदा आला रे आला, जरा मटके सांभाळ ब्रजवाला. अरे तो
घरानंद भयो जय कन्हैया लाल। नंद घरानंद भयो जय गोपाल कृष्ण भगवान की जय। आता आरतीसाठी उभं टाका, मागचे लगेच बसून गेले. आणखी 2 दिवस एनर्जी ठेवायचे. उद्या पण नाचायचं, परवा पण नाचायचं. परवा तर लग्न आहे, परसों मेरी यार की शादी है, फिर तो नाचना ही पड़ेगा. उभं टाका, उभं टाका, आरतीला उभं टाका. उद्या गोवर्धन लीला आहेत. सगळ्या मुलींनी घागरे घालून या, लहान लहान मुलांनी धोत्रे नेसून या. आणि हां, एक लक्षात ठेवा, उद्या प्रत्येक महिलांनी वेगळा वेगळा भोग आणायचा आहे. 56 भोग आणले पाहिजे उद्या. उद्या 56 भोगची लीला आहे प्रभूंची. कारण उद्या सांगण्यात येईल, उद्या सगळ्यांनी वेगवेगळ्या डिश बनवून आणायच्या तिथं. इथं आपण मांडूया, हे आहेत बाकीचे भोग लावायला. आम्ही भोग लावायला बसलोय. 56 भोग आणायचेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आता घरी गेल्यावर काय बनवायचं ते तुम्ही तुमचं बनवून घ्या. आम्ही सॅटिस्फाईड झालो पाहिजे खाल्ल्यावर, आमचे पोटं भरले पाहिजे फक्त. लवकर उभं टाका आरतीला. आरती जोडीनच करायला लागते. मामी आल्या. हॅलो हॅलो, मामी आओ. ए तुम्ही कशाला सांगितलं करणार. दोन शब्द बोला प्रभू, बोला काहीतरी. आओ काहीतरी बोला. तुम्ही एवढं घाबरून टाकलं आमच्या कानाला, बिचारे रडायला तयार नाही माईकमध्ये. यांचा आवाज आल्याशिवाय जन्मच सफल होत नाही. काय करायचं आता आम्ही? येऊ का चिमटी? रडवा जरासं. नाही, आवाज काढल्याशिवाय जन्मच सफल होत नाही ना. झाला झाला, जन्म झाला. नाही 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 नाही.
राधे राधे. झाले झाले, आज जन्म झाला, प्रभू रडले म्हणजे जन्म झाला. लावा दिवे. लावले. उद्या गोवर्धन पर्वत होणार आहे. पुण्याच्या इथं ते काय म्हणतात, कोंबड्याला ज्याच्या खाली बांध करतात त्याला काय म्हणतात? डालग. डालगच ना. हा ते आहे का? कुणाच्या इथं असेल तर आणून द्या. त्याला गोवर्धन पर्वत बनवायचं उद्या. उद्या असा घोळ काही करू नका. सगळं झाल्यावर कथेमध्ये सगळं रेडी करायचं. हां ते आपण नंतर बोलू. लावले दिवे. ओम सहस्रांताय सहस्रमूर्ती सहस्रपादाय शिशिरोर भावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि विधारिणे नमः. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योति जलाने वाला. ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योति जलाने वाला. हरि नाम यही हरि धाम यही, हरि नाम यही हरि धाम यही, यही जग मंगल के आरती, पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. ये शांति गीत पावन पुनीत, पापों को मिटाने वाला, हरि दर्श दिखाने वाला. ये शांति गीत पावन पुनीत, पापों को मिटाने वाला, हरि दर्श दिखाने वाला. यह सुख करनी यह दुख हरनी, यह सुख करनी यह दुख हरनी, श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. ये मधुर बोल जगपंद खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला. ये मधुर बोल जगपंद खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला. श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, ये प्रभु की महिमा आरती, पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती. आरती सद्गुरु प्यारे की, भक्त जन तारन हारे की. आरती सद्गुरु प्यारे की, भक्त जन तारन हारे. छटा सद्गुरु की मन मोहे, नयन अमृत वर्षे सोए. छटा सद्गुरु की मन मोहे, नयन अमृत वर्षे सोए. ललिता विभाग मस्त है चाल, कष्ट सब तारन हारे की. आरती सद्गुरु प्यारे की, आरती सद्गुरु प्यारे की, भक्त जन तारन हारे की. किया जप ब्रह्म ज्ञान पाया, दूर भागे सारी माया. किया तप ब्रह्म ज्ञान पाया, दूर सारी माया. बाट पे ज्ञान मिटे अज्ञान, तत्व दर्शावन वारे की. आरती सद्गुरु प्यारे की, सब जग फिरते रहते आप, मिटाते सबका दुख संताप. सब जग फिरते रहते आप, मिटाते सबका दुख संताप. प्रकट भगवान
सराजन्त देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानः सचन्त्र यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। ॐ राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु। कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमो नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमेन समंत पर्याय स्यात् सार्वभौम सार्वायुष अंतर्धा पर पृथिव्ये समुद्र पर्यंता एकराळिति तदप्येय श्लोको भिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसनग्रहे आवीक्षितस्य कामा प्रेरे विश्वे देवा सभासदैति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम विश्वचक्षुस्फुरितः विश्वतामुखो विश्वताबाहुरुतः विश्वतश्पातः सव्याह्यां दमति सम्पदत्वेर द्यावा भूमि जनयेन देवेक नाना सुगंध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मयादित्यो ग्रहण परमेश्वर तुलसी विलमंत्र पुष्पांजलि सद्गुरु चरणे समर्पयामि। सद्गुरुदेव भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। बसा आता खाली। प्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही, थोडा वेळ भजन करायचं मग जायचं। लवकर बसून घ्या। सूचना आहे का 2 मिनिट? मीच आहे रे मीच आहे इथे नाही। बसा लवकर। उद्या गोवर्धन लीला होणार आहे। सगळ्यांनी वेगळे वेगळे काहीतरी आयटम बनवून घेऊन या। 56 भोग एका जागी टाकायचे नाही, प्रत्येकाचे भोग वेगवेगळ्या जागी ठेवा आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा। आता तुम्हाला सांगून सांगून आजचा 4था दिवस गेला, माझा गळा गेला इथं तुम्हाला सांगून। तिकडे मला जाऊन माझी साऊंड सिस्टम खराब झाली, तुम्ही काय ऐकत नाही। असेच उद्या पण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा। काही क्षण प्रभूंच्या नामाचं चिंतन आणि तदनंतर सर्व आपण आपल्या गंतव्यस्थानावर जाऊ शकतो। हरिदेव तुम्हारी जय जय हो। हरिदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय। हरिदेव तुम्हारी जय जय। जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली। जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली आ